श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पतीन् पंचेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंडळी नमस्कार। आज गणेश चतुर्थी आणि या गणेश चतुर्थीच्या पर्वकालावरती आपल्या घरी गणेशांचं आगमन होतंय। या गणेशांना आपण कसं विराजमान करू शकतो याचे अनेक प्रश्न आपल्यासमोर येत असतात आणि यासाठी म्हणूनच आम्ही हा उपक्रम घेऊन आलेलो आहे। गणपती बाप्पा आपल्याकडे तर विराजमान होणारच आहे, पण ते मंत्रमुग्ध होऊन आपण विराजमान करूया त्यासाठी शुभम गुरुजी परिवार आपल्यासोबत नक्की जोडला गेलेला आहे। तर आपण या कार्यामध्ये सहभागी व्हा आणि आनंद घ्या। चला तर मग आपण प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। नेत्राभ्याम उदकोपस्पर्शाः डोळ्याला पाणी लावावं। अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः स्वभाले तिलकं कुर्यात्। आपल्या कपाळी कुंकू लावायचं आहे। स्वस्तिस्तु या विनाशाख्या धर्मकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यं तांच्या स्वस्तिं ब्रुवन्तु नाः। गंधापान्तु सौमंगल्यंचास्तु अक्षतापान्तु आयुष्यमस्तु। सौभाग्यवती जर सोबत बसले असतील तर सौभाग्यवतींनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावायचं। देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परम सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। आचमनम 3 वेळेस पाणी प्यावं, 2 वेळेस पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। हस्तं प्रक्षाल्य गोविंदाय नमः, विष्णवे नमः। हात जोडून बसावं। मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। पळीभर पाणी हातामध्ये धरून ठेवावं। प्रणवस्य परब्रह्मा ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगाः। पाणी सोडून द्यावं, प्राणायाम करावा। ओम भूः, ओम भुवः, ओम स्वाहा, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम। गायत्री मंत्र पठनम। आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरम। भगवंताला नमस्कार करावा। श्रीमन महागणाधिपतये नमः। लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, सचिपुरंदराभ्यां नमः, माता पितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रधान श्री सिद्धिबुद्धि सहित श्रीमन महागणपति सांग सपरिवार देवताभ्यो नमो नमः। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो ब्रुवन्तो। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु। मनामध्ये गणपती बाप्पांचं, कुलस्वामिनीचं, कुलदेवतेचं, सद्गुरुनाथांचं स्मरण चिंतन करावं। निर्विघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकाः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननाः
द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाभिमङ्गलम्। एषामृतयस्तो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लगनौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयाः येषामिन्दिवरश्यामूर्धयस्तो जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवानि तिर्मतिर्मम सर्वेष्वारब्धकारेषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये हस्ते साक्षतंजलमादाय हातामध्ये पळीभर पाणी धरून ठेवा। त्यामध्ये गंध अक्षत आणि फूल ठेवायचं आहे। विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णाविन्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् व्यवहारिके विश्वावसुनाम संवत्सरे रविर्दक्षिणायने व शरद ऋतौ महामांगल्यमासोत्तमे मासे पुण्यपावन भाद्रपद मासे शुभे शुक्लपक्षे अद्याय च चतुर्थ्यायां तिथौ अद्यं वासराः वासरस्तु अद्य सौम्यवासरे अद्य दिवस नक्षत्रं च चित्रादिवसनक्षत्रे शुभयोगे विष्टिकरणे तुलाराशिस्थिते श्रीचन्द्रे तथा च सिंहराशि स्थिते श्री सूर्ये मिथुन राजदेवराज गुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि सत्सु एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आदौ यजमानस्य गोत्र उच्चाराः। आपापल्या गोत्राचा उल्लेख करायचा आहे, आपल्या नावाचा, आपल्या सौभाग्यवतींच्या नावाचा, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील सगळ्या सभासदांच्या नावाचा उल्लेख करायचा आहे। आणि जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र असा उल्लेख करायचा आहे। सपरिवारो सकुटुंबानां कुलोत्पन्नाः सपरिवारो यजमानो। नंतर आपण म्हणायचं आहे अहम मम आत्मनाः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्ति अर्थम अस्माकं सर्वेषां कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापोपशमनार्थम कुलस्वामिनी कुलपंचायतन देवता अखंडित कृपा आशीर्वाद प्राप्ति अर्थम मम प्रचलित स्वक्षेत्रे मंगल अभ्युदय हेतवे धन धान्यादि सुख समृद्धि प्राप्ति अर्थम कन्या पुत्राभ्याम विद्याभ्यासे यश विजय कीर्ति लाभ प्राप्त्यर्थम मंगल अभ्युदय हेतवे विशेषतः गणेश चतुर्थी पर्वकाल निमित्तेन पार्थिव गणेश
महोत्सव पर्वकाल अंगभूतम महागणपति देवता अखंडित कृपा आशीर्वाद कृपा दृष्टि कृपा छत्र लाभार्थम अद्य दिने अस्याः पार्थिव गणेश मूर्तेः निर्माण विधौ अग्नि प्रतपन ताडन अवघातादि दोष परिहार पूर्वकम प्राण प्रतिष्ठा पूजन पूर्वक महागणपति देवता स्थापन पूजनंच अहम सदया आचरिष्ये. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं, हातावरून परत एकदा पाणी सोडायचं. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. गणपती बाप्पांचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. जमिनीला नमस्कार करा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूम्यै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. आपल्या आसनाला नमस्कार करा. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम्. अनंतासनाय नमः. कुर्मासनाय नमः. नमस्करोमि. आपण जो कलश मांडला असेल त्या कलशाचं पूजन करा. नसेल कलश मांडला तर ज्या बाजूला आपण पाण्याचा कलश आहे त्या कलशाची पूजा करा. हातामध्ये अक्षता घ्या. गंगेचं स्मरण करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. वं वरुणाय नमः. ध्यायामि. त्या कलशावरती अक्षरा वाव्या. ध्यानं समर्पयामि. नमस्करोमि. कलशाला गंधफूल वाहावं. कलशाच्या चारी दिशेला गंध लावावं. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अपांपते वरुणाय नमः. चंदनं समर्पयामि. गंधपुष्पं समर्पयामि. त्या कलशाला नमस्कार करावा. वं वरुणाय नमः. नमस्करोमि. आपण जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याला गंध अक्षत फूल व्हायचं. दिव्याला नमस्कार करायचा. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. ज्वालामालिन्यै नमः. गंधपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. आकाशातील सूर्यनारायणाला नमस्कार करावा. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्योपजायते. जगच्चक्षुसविता सूर्यनारायणाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. आपल्याकडे शंख असेल तर शंखाला गंध फुलवायचं. शंखामध्ये पळीभर पाणी घालायचं. शंखाला तुलसीपत्र अर्पण करायचं. पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखस्थ विष्णवे नमः. गंधपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. घंटा असल्यास घंटा वाजवावी. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां. पूर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणं. घंटस्थ गरुडाय नमः. घंटीला गंधफूल वाहावं. नमस्कार करावा. घंटस्थ गरुडाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. पळीभर पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. कृतपूजनेन साक्षी देवता प्रियतान्न मम. एक दुर्वेची काडी घ्यायची आहे. त्या दुर्वेच्या काडीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि भगवंताला ते थोडंसं तूप लावायचं आहे. पार्थिव गणेशाचं पूजन आपण आता या ठिकाणी करतो आहोत. तर पार्थिव गणेशाला थोडंसं ते मूर्ती शुद्धी होण्याकरता ते तूप देवाला थोडंसं आल्हाद लावायचं आहे. मूर्तिर्घृतेना अभ्युज्य. नंतर भगवंतावरती थोडंसं दूध किंवा पंचामृत त्या दुर्वेने शिंपडायचं आहे. आणि आता देवावरती सारखं पाणी त्या दुर्वेने शिंपडत राहायचं आहे. त्या मूर्तीला आपल्याला शुद्धी करून घ्यायची आहे. अगनिर्वैश्वानरो वन्ये वीतिहोत्र धनंजयाः अनिलोत्तारणार्थाय मूर्तीनां शुद्धिहेतवे
अग्निर्वैश्वानरो वह्नि वीतिहोत्र धनञ्जयः अनिलोत्तारणार्थाय मूर्तीनां शुद्धिहेतवे अग्निर्वैश्वानरो वह्नि वीतिहोत्र धनञ्जयः अनिलोत्तारणार्थाय मूर्तीनां शुद्धिहेतवे। हातात पळेभर पाणी धरून ठेवावं। अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रा ऋषयः ऋग्यजुस्सामानि छन्दांसि प्ररा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिं क्रों कीलकम् आसाम पार्थिव गणेशमूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः। दोघी हातांची छाया गणपतीवरती करायची आहे। गणपती बाप्पांना स्पर्श करायचा आहे। आमची जशी सजीव चेतना आहे, इंद्रियत्व आहे, प्राणत्व आहे आणि जीवत्व आहे, तसं त्या गणेशांना प्राप्त हो यासाठी आपण ही प्राणप्रतिष्ठा करत आहोत। तर गणपतींना छायेचा स्पर्श करून ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहे आणि आपली सजीव चेतना गणेशांना त्या ठिकाणी प्रदान करायची आहे। ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम सम हम ळम क्षम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम अस्याः पार्थिव गणेशमूर्तेः प्राणायः प्राणाः। ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम सम हम ळम क्षम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम अस्याः पार्थिव गणेशमूर्तेः जीव इह स्थिताः पुनर्बीजानि। ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम सम हम ळम क्षम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम अस्याः पार्थिव गणेशमूर्तेः सर्वेन्द्रियाणि वाङ्मनत्वक चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायु उपस्थानानि इहैव आगत्य सुखं चिरन्तिष्ठन्तु स्वस्तये। बालभोगार्थे मधुनैवेद्यन्निधाय तत्पूर्वैः नेत्रोन्मीलनम। प्रत्येका दुर्वेच्या काडीने भगवंताच्या पार्थिव गणेशाच्या डोळ्याला थोडंसं तूप लावायचं आहे। भगवंताला अग्नीमध्ये प्रतपन केलेलं असतं, त्यानंतर अग्नीने थोडेसे घाव घातलेले असतात। हा सगळा दोष निघून जावा, भगवंताची दृष्टी शांत व्हावी, भगवंताला शांत वाटावं यासाठी थोडंसं तूप लावायचं आहे भगवंताच्या डोळ्याला। नेत्रोन्मीलनम। नंतर एक फूल घ्यायचं आहे, ते गंध अक्षतेमध्ये बुडवायचं आणि देवाच्या समोर ते देवाला अर्पण करायचं आहे। गंधाक्षतपुष्पैः संपूज्य। नंतर थोडासा मध घ्यायचा आहे, गणपती बाप्पांना बालभोग त्यासाठी म्हणून तो मध भगवंताला चाटायचा आहे थोडासा। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामि। नंतर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। गर्भाधानादि षोडश संस्कार सिद्ध्यर्थम षोडशवारं प्रणवावृत्तिं करिष्ये। पाणी सोडून द्यायचं आहे। उजवा हात भगवंतावरती स्पर्श करायचा आहे, डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि ओम ओम या मंत्राचा 16 जप करायचा आहे। याचं कारण असं आहे की आपल्याला जसे संस्कार आहेत तसे देवाला सुद्धा संस्कार आहेत। मग कुठले संस्कार? गर्भाधान, पुंसवन, सीमोन्तोन्नयन, जातकर्म इत्यादी जे संस्कार आहेत ते भगवंताला प्रदान करायचे आहेत। त्यामुळे आपण भगवंताला हे सगळे संस्कार प्रदान करत आहोत। तर उजवा हात देवावरती, डावा हात आपल्या हृदयावरती आणि ओम ओम म्हणून ते आपण संस्कार करूयात। ओम 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 ओम। अक्षता वाव्या। ओम महागणपतये नमः। प्रतिष्ठापनम। प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि समर्पयामि। हातामध्ये अक्षता घ्या, गणपती बाप्पांचं मनोभावे स्मरण करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरनमस्तुभ्यं सततं मोदकप्रियं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रिद्धी सिद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः। गणपती बाप्पांवरती अक्षता वाव्या। ध्यायामि, ध्यानं समर्पयामि। पुन्हा गणपती बाप्पांना अक्षता वाव्या। ओम गं गणपतये नमः। आवाहयामि, आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामि। पुन्हा गणपती बाप्पांवरती अक्षता वाव्या। ओम गं गणपतये नमः। आसनार्थे अक्षतानि समर्पयामि।
आता गणपती बाप्पांचे उपचार जे आपल्याला करायचे आहेत ते दुर्वा पत्रांनी करायचे, कारण की पार्थिव गणेश म्हणजे मातीचे गणेश आहेत, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं जास्त पाणी वाहिलं तर मूर्ती खराब होते. ती मूर्ती खराब न होता आपल्याला उपचार करायचे आहेत. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा मी पाणी वाहायला सांगेल त्यावेळेस दुर्वेने भगवंतावरती पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे. तर आता दुर्वेने भगवंतावरती थोडं थोडं पाणी शिंपडा 2 वेळेस. ओम गं गणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंध अक्षत फुलाची पाकळी ठेवा आणि भगवंताला ते अर्घ्याचं पाणी देवाच्या हातावरती शिंपडा. ओम गं गणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यस्नानं समर्पयामि. नंतर भगवंताला चांगलं पाणी द्यायचं आहे, देवाच्या अंगावरती थोडं पाणी शिंपडायचं आहे. गं गणपतये नमः. मुखे आचमनीयं समर्पयामि. ओम गं गणपतये नमः. सर्वांगे स्नानीयं समर्पयामि. नंतर गणपती बाप्पांना पंचामृत जे आपण केलेलं आहे ते थोडं थोडं पंचामृत भगवंताच्या अंगावरती शिंपडायचं आहे. ओम पयोदधिघृतं चैव मधुंच शर्करान्वितं पंचामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यतां. महागणपतये नमः. पय दधी घृत मधु शर्करा मिलित पंचामृत स्नानं समर्पयामि. ओम गं गणपतये नमः. पंचामृत स्नानांतरेण पुन्हा गणपती बाप्पांना चांगलं पाणी शिंपडावं. सह शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं जलं समर्पयामि. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंध कालवा, देवाला गंधाच्या पाण्याचं स्नान घाला. गं गणपतये नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. ओम गं गणपतये नमः. गंधोदक स्नानांतरेण पुन्हा दुर्वापत्रांनी चांगलं पाणी शिंपडा. सह शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं जलं समर्पयामि. महागणपतये नमः. एक फूल घ्या, ते गंध अक्षदामध्ये बुडवा, हळदी कुंकामध्ये बुडवा, देवाला ते फूल अर्पण करा. महागणपतये नमः. पंचामृत पूजा फलसिद्ध्यर्थं गंध अक्षत पुष्पैः संपूज्य. नंतर 2 वेळेस ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. धूपम अघरापयामि. दीपम दर्शयामि. धूपदीपांतरेण नैवेद्यं समर्पयामि. पाण्याचा चौकोन करा, त्यावरती पंचामृताची वाटी ठेवा, त्यामध्ये एखादं तुळशीपत्र अर्पण करा आणि भगवंताला पंचामृताचा नैवेद्य अर्पण करा. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. गणपती बाप्पांना नंतर गणपती बाप्पांसमोर ताम्हणामध्ये 2 वेळेस पाणी सोडून द्या. मध्ये पाणीयं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनं मुखवासार्थे पूग फल तांबूलं द्रव्यदक्षिणां परिकल्पयामि. भगवंतावरती अक्षता अर्पण करा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात. महागणपतये नमः. मंत्राक्षतान् समर्पयामि. गणपती बाप्पांची प्रार्थना करा. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. पडीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. अनेन पंचामृत कृतपूजनेन महागणपती सांग सपरिवार प्रियतान्न मम. वाहिलेल्या फुलाचा सुगंध घ्या, डोळ्याला लावा, बाजूला ठेवून द्या. निर्माल्यं विसृज्य अभिषेकंच समारभेत. देवावरती सारखं पाणी दुर्वेने शिंपडत राहा. अथर्व शीर्ष येत असेल तर अथर्व शीर्ष म्हणा, नसेल येत तर स्मरण करा. ओम गणेशाय नमः. गं गणपतये नमः या मंत्राचा जप करत देवावरती दुर्वेने थोडं थोडं पाणी शिंपडत राहा. श्री गणेशाय नमः. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्वसस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि.
त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वचमि सत्यं वचमि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयलेमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिंस्तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सहिषा गणेशविद्या गणकऋषिः निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वराः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। महागणपतये नमः। अभिषेक स्नानं शुद्धोदक स्नानं शुद्धाचमनीयं समर्पयामि। गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्या, वस्त्राने टिपून घ्या। ते झाल्यानंतर गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र असेल तर ते कापसाचं वस्त्र अर्पण करावं। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यतां। महागणपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। गणपती बाप्पांना अक्षदा वहा। महागणपतये नमः। प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि समर्पयामि। यज्ञोपवीत गणेशांना अर्पण करायचं आहे। यज्ञोपवीत घालताना डाव्या खांद्यावरून उजवीकडे ते यज्ञोपवीत घालायचं आहे। ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमगरं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः। यज्ञोपवीतमस्य यज्ञस्य त्वा यज्ञोपवीतेनोपनहिजामि। वस्त्र यज्ञोपवीतान्ते पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं। आचमनीयं जलं समर्पयामि। गणेशांच्या कपाळी गंध लावायचा आहे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां। महागणपतये नमः। चंदनं समर्पयामि। गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे। तत्पूर्वी अक्षदा व्हायच्या आहे। महागणपतये नमः। अलंकरणार्थे आभूषणार्थे अक्षतानि समर्पयामि। गणपती बाप्पांचे अलंकार वगैरे जे काही असतील ते आपल्या सोयीने आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे। रिद्धी सिद्धिभ्यां नमः। सौभाग्य मंगल परिमल द्रव्याणि समर्पयामि। नंतर गुलाल बुक्का अर्पण करायचा आहे। महागणपतये नमः। अभीरं समर्पयामि। परिमल द्रव्याणि समर्पयामि।
नंतर गणपती बाप्पांना दुर्वापत्र अर्पण करायचे आहे. हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतं हरति पापानि शतं आयुष्यवर्धिनी महागणपते नमः. दुर्वांकुरांश्च समर्पयामी. शमीपत्र असेल तर गणपती बाप्पांना शमीपत्र अर्पण करायचं आहे. महागणपते नमः शमीपत्रं समर्पयामी. महागणपतये नमः. आघाडा असेल तर आघाडा अर्पण करायचा आहे. महागणपतये नमः अपामार्गपत्रं समर्पयामी. केवडा असेल तर केवडा व्हायचा आहे. पत्री असेल तर पत्री व्हायची आहे. महागणपतये नमः नानाविध पत्राणी नानाविध पत्रपुष्पाणि समर्पयामी. नंतर गणपती बाप्पांना लाल रंगाचे फूल, गुलाब असेल गुलाब, जास्वंद, सोनचाफा इत्यादी जी काही फुलं असतील, आपण आणलेली फुलं, गजरा इत्यादी सगळं अर्पण करायचं आहे. माल्यादेने सुगंधेने मालत्यादेने वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. महागणपतये नमः ऋतुकालोद्भवतु पुष्पाणि समर्पयामी. गणपती बाप्पांना हार असेल तर हार घालायचा आहे. ज्या अहरज्जमदग्नि श्रद्धाये मेधाये कामेंद्रियाय ताम अहम प्रतिगृह्णामि जशचाच भगेन च पुष्पमाला बंधनम. महागणपतये नमः. हार घालून झाल्यानंतर भगवंताला धूप दीप ओवाळायचा आहे. वनस्पतिरसोद्धूपो गंधाढ्यो गंधोत्तमः अग्रे यः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. महागणपतये नमः धूपम अघरापयामी. दिवा ओवाळायचा आहे. साज्यंचवर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः. दीपं दर्शयामी धूपदीपांतरेण नैवेद्यम. पाण्याचा चौकोन करायचा आहे. त्यावरती जे काही नैवेद्य केलेला असेल, पंचखाद्य असेल, मोदक असतील, लाडू असतील, जे काही पेढे असतील, त्या सगळ्याला पाणी फिरवून भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यं समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. तांबणामध्ये 4 वेळेस पाणी सोडून द्यावं. मध्ये पाणीयं समर्पयामी. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. एक फूल घ्या, ते गंध अक्षतेमध्ये बुडवा आणि भगवंताच्या चरणाशी अर्पण करून टाका. करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामी. भगवंताला मुखवास अर्पण करायचा आहे. त्यामुळे समोर जर काही विडा मांडला असेल, विड्यावरचं साहित्य असेल म्हणजे हळकुंड, सुपारी, बदाम, सुट्टे पैसे, फळ, त्यावरती पाणी सोडायचं. मुखवासार्थे पुग फल तांबूलम समर्पयामी. 7 गुण्यार्थे द्रव्य दक्षिणाम समर्पयामी. एखादंचं श्रीफळ असेल म्हणजे नारळ असेल, ते नारळ भगवंताला अर्पण करायचे. पूर्ण फळ भगवंताला अर्पण करायचे. त्यावरती पाणी सोडायचं. फलांते ऋतुफलम श्रीफलम समर्पयामी. द्रव्यदक्षिणाम समर्पयामी. त्यानंतर तुपाचा दिवा आणि कापूर हे घेऊन भगवंताची कापूर आरती आपल्याला या ठिकाणी आता करायची आहे. आरतीची तयारी झाली असली की आपण भगवंताची आरती करूयात. अस्तु श्री मंगलानि भवन्तु ब्रुवन्तु सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे नुर्वे पुरवे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उठशेंदुराचे कंठे जळके माळ मुक्ता फळाचे. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरे कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभे तो बरा रुंजन तेनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ स्तोंड वक्र तुंड तरी नयना. दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव
कापूर्लंघ्य वा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणामिति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया महागणपतये नमः कर्पूरस नीरांजनं दीपं समर्पयामि गणेशांना आरती द्या आपण सगळ्यांनी आरती घ्या नंतर हातामध्ये अक्षदा फुलं घ्यायची आहेत आणि मंत्र पुष्पांजली श्रवण करायची आहे ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणौ दधातु कुबेराज वैश्रवणायां महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यन्तायाम् ईशात् सार्वभौमः सार्वायुषान्तार्धापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकराड् इति तदप्लेशश्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मर्तस्यावसङ्गृहे आविश्वतस्य कामप्रिये विश्वे देवाः सभासद इति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् महागणपतये नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि स्वतःभोवती गोल प्रदक्षिणा करावी यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे प्रदक्षिणां समर्पयामि नमस्करोमि भगवंतासाठी अर्घ्य तयार करायचे पळीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये गंध अक्षत पूल ठेवा आणि ते पाणी हातामध्ये धरून ठेवा विशेष अर्घ्याः रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकरता ताता भव भवार्णवात् दैमातृगुपा सिंधु षण्मातृ अगज प्रभो वरदत्वं वरन्देहि वाञ्छितं वाञ्छितार्थत अनेन अर्घ्यदानेन फलदोस्तु सदा मम गणेशाय सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः विशेष अर्घ्यम समर्पयामि भगवंताच्या चरणाशी स्पर्श करावा पाणी तामनामध्ये सोडून द्यावं विशेष अर्घ्यम समर्पयामि अथ प्रार्थयेत हात जोडून गणपती बाप्पांची मनोभावे प्रार्थना करावी नेत्रे दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाझरे बरीबरे दुर्वांकुराचे तुरे माचे चित्त विरे मनोरथ पुरे देखोणी चिंता हरे गोसावे सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे मोरया मोरयामी बाळतान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पळीभर पाणी हातामध्ये धरून ठेवावं येतानी अत्र गंध पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा सहित ध्यानावनादि षोडशोपचार पूजन पूर्वक चलाचल प्राण प्रतिष्ठा पूजन पूर्वक महागणपती देवता स्थापन पूजनाख्येन कर्मणा महागणपती सांगस परिवार प्रियता नमम पाणी तामनामध्ये सोडून द्या गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करा महागणपतये नमः नमस्करोमि
नंतर तीर्थप्रसाद ग्रहण करायचा आहे। अकाल मृत्युहरणं सर्वव्याधी विनाशनं भगवत्पादौदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्। प्रसाद घ्यायचा आहे। प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो यासो बुद्धिः पर्यवतिष्ठति तीर्थप्रसादात् इच्छितकामना सिद्धिरस्तु भगवत्कृपाशीर्वाद प्राप्तिरस्तु। त्यानंतर हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत। ह्या उत्तर पूजेच्या अक्षदा अभिमंत्रित करून ठेवायच्या आहेत आणि जेव्हा आपला गणपती उठणार आहे त्या दिवशी गणपतींचं पूजन करून या अक्षदा गणपतीवरती अर्पण करायच्या आहेत। यांतो देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामनापसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च। ह्या अक्षदा बाजूला ठेवून द्यायच्या आहेत आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करणार आहोत त्यावेळी गणपती बाप्पांवरती आपण या अक्षदा अर्पण करायच्या आहेत। याप्रमाणे आपला गणपती स्थापनेचा विधी संपन्न झालेला आहे। आपणास जर हा व्हिडिओ आपल्याला हा ऑडिओ आवडला असेल तर निश्चित स्वरूपात आपण आमच्याशी संपर्क करू शकतात। लक्षात ठेवा, श्रद्धा विश्वास शुभम गुरुजी हमखास। आम्ही आपल्या कायम सेवेत आहोत। आमच्या कार्यालयाला आम्हाला भेट द्या। आमच्या कार्यालयाचा संपर्क क्रमांक आम्ही आपल्यासोबत देत आहोत। तर निश्चितच आपण सातत्याने या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा। नमस्कार।